सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा पाऊ में तोडा कमरी कर पटा मिहिर मस्तकी तुरा खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा येळको सदानंदाचा येळको जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंगा जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंगा हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंड जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंगा हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंड लक्ष्मीदेवी तुम्ही? म्हाळसा मी तुम्हालाच भेटायला तुमच्या कक्षात येत होते. माझ्याकडे काही महत्त्वाचे कार्य होते का? बोला देवी. म्हाळसा मला असं वाटतं की बानू आणि इंद्रदेवांच्या विषयाला तुम्ही हात घालायला नको होता. जे झालं ते विसरून विषय आहे तिथेच सोडून द्यायला हवा होता. तुम्ही असे का म्हणता आहात मला ठाऊक नाही, पण मी इंद्रदेवांना एवढेच सूचित करण्यास सांगितले होते की त्यांनी ज्या मुलीला सोडले होते ती अजूनही जिवंत आहे आणि हे त्यांना ठाऊक आहे की नाही एवढंच जाणून घ्यायची माझी इच्छा होती, इतकंच. परंतु म्हाळसा, त्यामुळे एका अनोळखी विश्वाकडे तुम्ही तुमच्याही नकळत ओढल्या जाल. ते इंद्रदेव आहेत, त्यांच्याकडे साऱ्या इंद्रियांवर ताबा करण्याचे सामर्थ्य आहे, शक्ती आहे. पण देवी. म्हाळसा, मी ह्या गडावर गेले अनेक दिवस आहे. तुमची अस्वस्थता मी समजू शकते, परंतु तुम्ही नारद मुनींना जी गोष्ट सांगण्यासाठी इंद्रदेवांकडे धाडले आहे त्यामुळे आता पुढे काय घडेल हे सांगता येत नाही. ह्या घडीला इंद्रदेव काय करतील ह्याचा नेम नाही आणि ह्या साऱ्याला तुम्ही कारणीभूत ठरू नये असं मला वाटतं. आणि मला तुमचं म्हणणं पटतं आहे, मला त्याचा रागही येत नाही. तुमच्या मनात जे आहे ते तुम्ही स्पष्टपणे मला सांगा. आणि तुम्ही असं करणं श्री खंडेरायांना देखील आवडणार नाही. नारायण नारायण. प्रणाम मुनिवर. नंदी, तू इथे? होय, श्री म्हाळसा देवींनीच बोलावलं होतं. तुला? होय, तुमच्यासाठी एक निरोप आहे. श्री म्हाळसा देवींचा? होय मुनिवर, इंद्रदेवांना तुम्ही जाऊन सांगायचं आहे की त्यांची कन्या बानू या नावाने आता चंदनपुरीत राहते. हे मी का सांगू? आणि हे कोणी ठरवले? श्री म्हाळसा देवींनीच. म्हणजे त्यांनी मला सांगितले होते, परंतु जेजुरीगड सोडून जायचे नाही असा श्री खंडेरायांचा मला आदेश आहे, म्हणून मी तुमचे नाव सुचविले. नंदी नंदी नंदी, अरे हे काय केलेस तू? अरे बानू माझी शिष्य आहे, तिचे हित मला पाहायला नको का? आणि अजून तिचा आणि श्री खंडेरायांचा विवाह झालेला नाही.
या विवाहात मला कोणतेही विघ्न येता कामा नये. आता इंद्रदेवांना ही बातमी कळली तर ते काय करतील हे सांगता येत नाही. क्षमा असावी मुनिवर, परंतु श्री म्हाळसा देवींसमोर असताना मला दुसरा पर्याय सुचलाच नाही. इतके कार्य पार पाडा, नाहीतर मला शिक्षा होईल. नारायण नारायण, काय अद्भुत शिवलीला आहे. श्री खंडेराय आणि बानू यांच्या विवाहात मोठे विघ्न येऊ घातले आहे. आज्ञा असावी मुनिवर. शुभम भवतु. नारायण नारायण. आता मी इंद्रदेवांना जाऊन सांगणार की तुमची कन्या चंदनपुरीत आहे, पण लोकांना असे वाटणार की मी कळ लावतो. आता या घटनेत माझा काय दोष. नारायण 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 नारायण. इंद्रदेव, खूप महत्वाची वार्ता घेऊन आलो आहे. कोणाची वार्ता आहे मुनिवर, आणि कोठून घेऊन आला आहात? वार्ता तुमच्या कन्येविषयी आहे आणि पृथ्वीवरूनच आता येतो आहे. कोणत्या कन्येविषयी तुम्ही बोलता आहात? जिचे तुम्ही लहान बालिकेत रूपांतर केले होते, तुमच्या सेवकांना जिचा वध करायला सांगितला होता. पण तिचा विषय तर केव्हाच संपलाय. तिला तिच्या अहंकाराचे फळ मिळाले. तिला केव्हाच यमसदनाला पाठवले मी. नारायण नारायण. तेच तर म्हणतोय मी की तुमची कन्या पृथ्वीवर जिवंत आहे. काय बोलता आहात तुम्ही मुनिवर? होय इंद्रदेव, तुम्हीच तिचे विधिलिखित ठरवणार होता, पण तुमच्या सेवकांकडून तिचा वध झालाच नाही. त्या लहान बालिकेला जंगलातच सोडून ते निघून गेले होते. एका मेंढपाळाने तिला लहानाचे मोठे केले. मुनिवर, खूप महत्वाची वार्ता दिली आहेत आज. नारायण नारायण. मुनिवर, तुम्ही धर्म संकटात सापडला असाल, पण तरीही तुम्ही इंद्राला हे सांगायला नको होतं. जेजुरीतूनच या साऱ्याची सुरुवात झाली आहे. आता इंद्राला देखील हे कळून चुकले आहे की बानू ही त्याची मुलगी आहे. ती या वस्तीवर आहे. आता त्याचा अहंकार त्याला स्वस्थ बसू देणार नाही. तो बानूला निश्चितच हानी पोहोचवणार. म्हातार बाबा, काय झालं रा? बानूबाई तुम्ही बाहेर नका पडू बघा. जा जा. अरे पर झालं तरी काय? बाहेर काय विपरीत घडणार आहे. तुम्ही आत जा. अरे पर तुला काय ठाव? मला ठाव आहे, मला ठाव आहे. हे बघा, मी सांगतो तसं तुम्ही करा. तुम्ही बाहेर जाल आणि तुम्हाला काय झालं तर हं? कोण कधी तुम्हाला काय करत सांगता यायचं नाही. हा तुमच्या जीवाला बरं वाईट झालं तर काय करणार? हा बानूबाई, मला तुमची काळजी वाटते. काळजी वाटते? बानूबाई, तुम्हाला जपाया हवं. वाता पात्र तुम्ही इतकं सोचलं या. अजून काय काय सोचणार आहात तुम्ही? अरे कशा पायी असं बोलतोय असरा? नीट सांग मला, काय होणार आहे? हे बघा, मला तुम्हाला काय बी सांगता येणार नाही. काहीतरी विपरीत घडणार असं वाटतं या.
भानुबाई, म्या तुम्हाला जे बी काय सांगितलं ते ध्यानात ठेवा. तुम्हाला कोणी काय बी सांगितलं, काय बी म्हटलं तरी ही पायरी ओलांडून बाहेर पडू नका. अरे पर भानुबाई, म्या जे बी काय सांगितलं ते विसरू नका. येतो म्या. अरे पर देवी, काल रात्री तुम्ही म्हाळसा देवींना सारं काही सांगितलं? नाही, मी त्यांना केवळ इतकंच सांगितलं की त्यांनी बानूबद्दलची माहिती इंद्रदेवांपर्यंत पोहोचू द्यायला नको होती. पण त्याने त्यांना राग आला असता तर? म्हाळसा देवींना माझं म्हणणं पटलं. इंद्रदेवांकडे साऱ्या इंद्रियांवर ताबा मिळवण्याची शक्ती आहे. त्याचा वापर करून ते बानूला हानी पोचवू शकतात. आणि म्हाळसा देवींना ह्याची जाणीव करून देणं मला आवश्यक वाटलं. घडलेल्या प्रसंगातून काय मार्ग काढावा हेच सुचत नाहीये. सर्वात आधी म्हाळसा देवी आणि बाणाई यांना त्यांच्या कोशातून बाहेर काढावं लागेल. इंद्राचे भय तर बाणाईला आहेच, परंतु तिच्या बरोबर साक्षात श्री खंडेराय आहेत. तिच्या रक्षणासाठी ते सदैव तत्पर असतील. परंतु इंद्रदेवांच्या शक्तीचा परिणाम हा मनावर होतो. मनावर खोल त्याचा घाव उरतो. अशा वेळी बानू तो घाव सहन करू शकेल? देवी, परमनियतीने जे लिहून ठेवले आहे ते घडणारच. आपण फक्त त्याचे परिणाम इतरांना बाधा पोहोचवणार नाहीत ह्याची काळजी घ्यायची आहे. मला असं वाटतं की आता आपण म्हाळसा देवींचं ध्यान, त्यांचं मन दुसरीकडे कसं लागेल ह्याचा विचार करावा. होय देवी. मी आत्ताच म्हाळसा देवींच्या कक्षात जाते. काहीतरी मार्ग नक्कीच सापडेल. घडलेल्या घटनांचे पडसाद दूरवर पडू नयेत म्हणजे झालं. बानू म्हणजे बाणाई, ती इंद्राची मुलगी आहे. देव तुला सोडून बानूकडे का गेले असतील? केवळ तिला भेटायचं नाही तर तिच्याशी विवाह करायचा असणार. आज ना उद्या श्री खंडेराय बानूकडे जाऊन तिच्याशी लग्न करणार आणि तुमच्यासाठी जेजुरी गडावर सवत घेऊन येणार. मला तुमचं दुःख कळत नाही का? म्हाळसा, शांत व्हा तुम्ही. मला खूप धीराने सगळ्यांसमोर दिवसभर वावरावं लागतं. जेव्हा मी एकटी असते तेव्हा मला असह्य होतं. आतापर्यंत सगळ्या संकटांना तुम्ही धीराने सामोरं गेला आहात. श्री खंडेराय इथून जाऊन बराच काळ लोटला,
आता ते इथे परत यायला काहीच काळ उरला आहे. ते जेव्हा परत येतील तेव्हा मला कशा कशाला सामोरं जायचं आहे हे ठाऊक आहे ना तुम्हाला. त्यांनी इथून जाऊ नये, त्यांनी परस्त्रीशी विवाह करू नये यासाठी कितीतरी प्रयत्न केला मी थकले आहे आता. मला आता कसलेही प्रयत्न करावेसे वाटत नाही. म्हाळसा, श्री खंडेराय जेजुरीत परत येतील तेव्हा तुमच्या मनावर झालेले हे घाव त्यांच्या सहवासाने पुसून जातील. त्यांच्याकडून सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील तेव्हा तुमचं मन शांत होईल. तुम्हाला खरंच असं वाटतं की सगळं पहिल्यासारखं होईल? मला नाही तसं वाटत. हे जर पुन्हा माझ्या समोर आले, माझ्याशी प्रेमाने वागले, तरी जो मोठा काळ मी एकटीने काढला आहे तो मी कसा विसरेन? प्रत्येक क्षणी स्वतःला सावरत मी जे जे भोगले आहे ते मला आठवेलच ना. खरं तर तुमचे म्हणणे मला पटते आहे. तुमच्या दुःखाबद्दल काय बोलावं हा प्रश्न माझ्याही पुढे पडतोच. परंतु तुम्ही म्हाळसा आहात, सगळ्यांपेक्षा वेगळे आहात. ह्या सगळ्यातून तुम्ही स्वतःच मार्ग काढाल. स्वतःचं दुःख पचवून प्रजेला सुखी कराल. आणि मला खात्री आहे एक दिवस असा येईल जेव्हा श्री खंडेराय आणि तुम्ही पुन्हा सुखानं संसार कराल. कारण तुम्ही दोघांनी एकमेकांवर अपार प्रेम केलं आहे. ते असं सहज संपणारं नाही. मी येऊ का? ये. लतिका, आजकाल तू पहिल्यासारखी म्हाळसासोबत दिसत नाहीस. तू त्यांची काळजी घ्यायला नको का? तू सखी आहेस ना त्यांची? हो, होय देवी. काय सांगायला आली आहेस? जेजुरीत काही बायका आल्या आहेत, त्यांना म्हाळसाला भेटायचे आहे. कशा संदर्भात? चैत्र मासात हळदी कुंकू आहे, त्यांना त्याविषयी बोलायचे आहे. म्हाळसा, आपण तयार व्हावं आणि त्यांना भेटावं असं मला वाटतं. चैत्र मासात अन्नपूर्णेची प्रतिष्ठापना करून हळदी कुंकू करण्याची प्रथा आहे. जेजुरीतील स्त्रियांना तुम्हाला भेटावंसं वाटणं स्वाभाविक आहे. लतिका, त्यांना थांबायला सांग, मी आलेच. देवी, तुम्ही आलात, माझ्याशी बोललात, बरं वाटलं मला. काळजी घ्या. म्हाळसा, एक सांगावंसं वाटतं. इंद्रदेवांचा विषय डोक्यातून काढून टाका. हीच ती वस्ती ज्या ठिकाणी माझी मुलगी लहानाची मोठी झाली, जिला मी मरण्यासाठी सोडलं होतं, पण ती अजूनही जिवंत आहे. पण आता मी तिला जिवंत सोडणार नाही.